नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीमध्ये जे 26,000 घरांची जी लॉटरी लागलेली होती त्याच्यामध्ये ज्यांनी EMD अमाऊंट जमा केलेले आहेत त्यांची जो ड्राफ्ट आहे, ड्राफ्ट 1, ड्राफ्ट 2 असा पब्लिश झालेला आहे. तो ड्राफ्ट पब्लिश झालेला तो मोबाईलवरून खूप मोबाईलवर कसा बघायचा असा खूप साऱ्या लोकांनी कमेंट केले होते की सर आम्हाला मोबाईलवरून बघायचा तर आम्ही कसा बघणार. आणि आज दिनांक लोकसत्तामध्ये जी बातमी आलेली आहे आतापर्यंत किती लोकांनी अर्ज सादर केले, किती लोकांनी EMD अमाऊंट केले, की आतापर्यंत किती लोकांनी पूर्ण रजिस्ट्रेशन केलेले होते, याची सर्व माहिती आपण आता टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे येणार सर्व नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील. तर चला आपण आता दोन्ही माहिती जी आहेत मोबाईलवरती मसुदे यादी कशी चेक करायची याची माहिती पाहणार आहोत आणि लोकसत्तामध्ये जी बातमी आलेली आहे त्याची पण पूर्ण माहिती पाहणार आहोत. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. बघा, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ब्राउझर ओपन करा. तुमचं क्रोम ब्राउझर ओपन झाल्यानंतर तिथे तुम्ही सर्चमध्ये सिडको होम्स CIDCOHOMES.com हे तुम्ही एंटर करा. त्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर बघा, तुम्हाला लेफ्ट साईडला हे जे 3 डॉट दिसतात सिडको लिहिलेल्या त्याच्या लेफ्ट साईडला बघा, तिथे तुम्ही क्लिक करा. सिडकोच्या बाजूला जे तुम्हाला 3 रेषा दिसतात तिथे तुम्ही क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला मुखपृष्ठ, आमच्याविषयी, सिडको प्रकल्प, अर्जदाराची मसुदा यादी असे तुम्हाला ऑप्शन आलेले आहेत. तर तुम्ही जे अर्जदाराची मसुदा यादी इथे क्लिक करा. इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा ऑप्शन दिसलेले ड्राफ्ट लिस्ट 1 मसुदा यादी 1, ड्राफ्ट लिस्ट 2 मसुदा यादी 2. पहिल्या ड्राफ्ट लिस्टमध्ये बघा हे सर्व लिस्ट आलेली आहेत. दुसऱ्या ड्राफ्ट लिस्टमध्ये ज्यांनी 31 तारखेच्या नंतर पेमेंट केलं त्यांची ती मसुदा यादी लागलेली आहे. पहिल्या लिस्टमध्ये जे 31 तारखेच्या पहिले ज्यांनी पेमेंट केलं त्यांची यादी लागलेली आहे. सर्च ॲप्लिकेशन नंबर बघा, तुम्हाला एक मेसेज आला असेल, फॉर्म भरलेला असेल, मोबाईलवरती मेसेज असेल तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तो तुम्ही तिथे एंटर करा. एंटर केल्यानंतर तुम्ही तिथं सर्च करा आणि नंतर मग तुम्हाला तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला कळेल. कारण की 21,000 अर्ज आलेले आहेत. 21,000 याच्यामध्ये तुमचं नाव सर्च केल्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाका आणि तुमची स्टेटस चेक करा. असे हे तुम्ही मोबाईलवरून चेक करू शकता. बघा, समोर सिडको मंडळाने जाहीर केलेल्या 26,000 घरांच्या सोडतीमध्ये 1.5 लाख अर्जदारांनी नाव नोंदणी केली असली तरी प्रत्यक्षात 21,000 अर्जदारांनीच त्यांची अनामत रक्कम भरल्याने या सोडतीला अल्प प्रतिसाद मिळाल्याची चर्चा सिडको मंडळाच्या कार्यालयात सुरू आहे. खासगी कंपनीला घरे विक्रीचे कंत्राट आणि 104 कोटी रुपये देऊनही सिडको मंडळावर अर्जदारांचा अल्प प्रतिसादाची नामुष्की ओढवली. सिडको मंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या विविध नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरता परवडणाऱ्या दरातील 26,000 घरांच्या सदनिका उपलब्ध करून सोडत जाहीर केली. या सोडतीला 4 वेळा मुदतवाढ देण्यात आली. सोडत प्रक्रिया राबवताना यावेळी सिडकोने पहिल्यांदा वेगळे नियम जाहीर केले. खासगी कंपनीची नेमणूक करून घर विक्रीसाठी करण्यात आली. एक सदनिका विक्रीसाठी 1 लाख रुपये देण्याचा व्यवहार सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरविण्यात आला. घर विक्री करण्यापूर्वी संबंधित कंपनीला आगाऊ 104 कोटी रुपये देण्यात आले. प्रत्यक्षात सोडत जाहीर झाल्यानंतर सिडकोने लाखो रुपये खर्च करून वर्तमानपत्रात या योजनेची प्रसिद्धी केली. या योजनेतील घरांच्या किमती अधिक असल्याची भीती पूर्वीपासून नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. परंतु सिडको मंडळाने अर्जदारांना कागदपत्रे पहिले नोंदणी करा, त्यानंतर किमती जाहीर करू असा पवित्रा घेतल्यामुळे 1,50,500 इच्छुकांनी स्वतःचा वेळ आणि शेकडो रुपये वाया घालून अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्रासारखे पुरावे गोळा केले. मात्र सिडकोने 7 जानेवारीला घरांचे 25 लाख ते 1 कोटी रुपयांचे दरपत्रक जाहीर केले. तर असा हा सिडको लॉटरी 26,000 घरांसाठी जे 21,000 अर्ज आले हा असा कमी प्रतिसाद आपल्याला सांगता येते. आता यानंतर आपल्याला आणखी पण एक गोष्ट सांगता येते की सिडको लॉटरीमध्ये आता जे 21,000 अर्ज आले, आता 21,000 अर्जांमध्ये आता ज्यांना घरे लागतील त्यांच्यापैकी किती जण हे घराच्या क्रायटेरियामध्ये त्यांच्याकडे जी अमाऊंट असेल किंवा लोन करेल, लोनच्या क्रायटेरियामध्ये बसतात. आता हे पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला
जी बातमी येईल ती आपण पुन्हा या बातमीची माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे देऊ. असंच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.